चिटणीस, जी राणी साहेब, या फरमानात असं लिहिलंय तरी काय, ज्यामुळे आमच्या सुनबाईंचा चेहरा पांढरा फटक झालाय? सांगा. माफ करा राणी साहेब, जोपर्यंत फरमानावर कुळमुक्त्यार म्हणून युवराजनी साहेबांचा शिक्कामोर्तब उमटत नाही, तोपर्यंत फरमानातला मजकूर सांगता येणार नाही. तेही खरंय. पोरी, अगं काय झालं येसू? येसू, द्या फरमान. चिटणीस, आमच्या सुनबाई एवढ्या धास्तावल्या. हे फरमान असं आहे तरी कोणाला? महाराजांचं फरमान आहे. फरमान कोणाला आहे? युवराज आणि युवराजनींना. महाराजांचं फरमान? पण मग त्यात एवढं धास्तावण्यासारखं काय सुनबाई? माफी असावी युवराजनी, शिक्कामोर्तब द्यावा. आता कुळमुक्तारांचा शिक्कामोर्तब झालाय, मजकूर वाचू शकता. चिरंजीव युवराज संभाजीराजे यांस अनेक आशीर्वाद. आपणास आदेश देण्यात येतो आहे की आपण त्वरेने
रायगड सोडून शृंगारपुरी जावे? शृंगारपुरी जावे? म्हणजे शंभूराजांनी रायगड सोडून जावं? आपणास आदेश देण्यात येतो आहे की आपण त्वरेने रायगड सोडून शृंगारपुरी जावे. तेथील सरकारी निवासात राहून प्रभावळीचा सुभा सांभाळणे असून तेथील चोख बंदोबस्त ठेवणे आहे. आपल्यामुळे सदर सुभ्याचे आबदान व्हावे, स्वामींचे कार्य नीटपणे पार पडावे व सेवेस तत्पर राहावे. तुम्ही फरमान वाचताना रडताय, परंतु मला ते लिहिताना सुद्धा रडायला येत होतं. का लिहिलं मी हे फरमान? कसं लिहिलं मी हे फरमान? माफ करा राणीसाहेब, मी चाकर माणूस, पण ज्याने मला अन्नाला लावलं, ज्याने मला माणसात आणलं, त्या माझ्या परमेश्वराच्या लेकरासाठी, शंभूराजांसाठी आज फरमान लिहावं लागलं. परमेश्वराच्या घरी याला माफी नाही. पंत, आपण मनाला लावून घेऊ नये. मनाचं काय घेऊन बसलाय? काळजाला चटका लागलाय. काय करू सुचत नाही काही. हे फरमान घ्या. आता काय करायचंय? शंभूराजांकडे देऊन देऊ. ते म्हणजे द्यावंच लागेल. नको. हे फरमान आम्ही देऊ युवराजांना. युवराजनी पण शिरस्त्याप्रमाणे ज्वालामुखीचा उद्रेक होईल पंत, आणि ते तुम्हाला पेलवणार नाही. मधल्यामध्ये तुम्ही भरडले जा. पण मग लवकर फरमान बजवावं लागेल. आम्ही तातडीनं फरमान बजावू. जी युवराजनी. सुनबाई, परंतु हा निर्णय महाराजांनी काय म्हणून घेतला आहे? आम्हाला तर काही कळतच नाही. सुनबाई, तुम्हाला काही ठावे आहे का? आम्हाला सुद्धा याची काहीच कल्पना नाही मातोश्री. युवराजांना आता काय वाटेल? एवढे तर सावरले होते. त्यांची समजूत घातली होती. मोहिमेला जाऊ नये असं महाराज म्हणाले. एवढी मनधरणी केली आम्ही त्यांची. शेवटी त्यांनी पेटता निखारा हाती धरला. पेटता निखारा त्यांनी हातात धरला, पण धक्का आमच्या काळजाला लागला. त्या धक्क्यातून आत्ता कुठे सावरत होते, तर आता पुढे हे वाढून ठेवले. आम्हाला तर म्हणाले, रायगड तर रायगड, हीच संधी समजतो आम्ही. आम्ही रायगडावर राहून आबासाहेबांना पराक्रम गाजवून दाखवू. लहान असताना औरंगजेबाचं फरमान आलं होतं. ते फरमान घेताना त्यांनी गुडघे टेकले होते, पण
ते डाग जाम्यावर तसेच होते. हा अपमान सहन झाला नव्हता युवराजांना. तो जामा अजून जपून ठेवलाय ना त्यांनी. हो मातोश्री, अजून त्या जाम्यावरचे डाग तसेच आहेत. पण आता या सगळ्यामुळे त्यांच्या मनावर जो डाग पडेल त्याचं काय? आम्हाला तर काही सुचतच नाही. सोन्यासारखा रायगड सोडून त्यांनी शृंगारपुरी जावं. आणि कसला सुभा. सुभा सांभाळण्यासाठी तिकडे सरदार कमी आहेत का? सुनबाई, सुनबाई, तुम्ही जा आणि हा फरमान युवराजांना द्या. आम्ही जातो. आम्हाला आता काही सुचत नाहीये. सह्याद्रीवर शौर्याचा हा रेखीव पुतळा जसा, स्वराज्याच्या छातीवरती रायगडाचा ठसा, माझ्या रायगडाचा ठसा. हे काय? आपण सर्वजण आमच्या महालात? असंच आलं होतं. मामासाहेब आपणही? आम्ही काय म्हणतो? आम्ही काय म्हणतो? असेच झाले असते तर मामासाहेब एवढा वेळ राणीवशासमोर थांबले नसते. नाही, तुमच्याकडेच काम होतं. हो हो, बोला. तुम्ही काय म्हणत होता? रायगडाचा ठसा. हो, सह्याद्रीवर शौर्याचा रेखीव पुतळा जसा, स्वराज्याच्या छातीवरती रायगडाचा ठसा, माझ्या रायगडाचा ठसा. बुरुजावरती ऐकू येतो भगव्याचा फर्रार, लख चमकते आणि दिपवते बुलंद भवानी तलवार. अंधार भेदण्या रयतेचा हा देई तेजाचा वसा, रायगडाचा ठसा, माझ्या रायगडाचा ठसा. आवडलं काव्य? हो. सहज सुचलं. त्याच्यावर संस्कार करायचेच अजून. अहो मग करा. कसं ना, रायगडावर काय लिहावं आणि किती लिहावं असं होऊन जातं आम्हाला. आबासाहेबांनी मोठ्या विश्वासानं त्याच्या माथ्यावर 32 मन सोन्याचं सिंहासन ठेवलं आणि सबंध मराठी मुलखाची मान उंचावली. होय ना मातोश्री? हो. हा रायगड एकीकडे आम्हाला इतिहास पुरुष वाटतो, तर दुसरीकडे ज्याच्या अंगाखांद्यावर मुक्तपणे खेळावं बागडावं असा सवंगडी वाटतो. त्याचे बुरुज, त्याचे चिरे आमच्याशी हितगुज करतात, आम्हाला साद घालतात. म्हणून या रायगडाच्या कुशीत झोपणं म्हणजे स्वर्ग सुख. साहेब, गडात गड रायगड, बाकी सगळ्या गड्या काय. महाराज, शंभूराजांनी लय धीरानं घेतलं बघा. आणि हे आतापासनं नाही, फार जन्मापासनं उपजतच आहे त्यांच्या. कुठं बी टाका त्यासनी, चांदीच्या सुरती नाण्यासारखं खण खण वाजणार बघा. गंभीरराव, हे नकाशे तुम्ही तयार केलेत? नाही, शंभूराजांनी. अहो, त्यासनी कळलं आपण काही दक्षिण मोहिमेवर जाणार नाही, केलं माझ्या हवाली. वर म्हणलं इजयी होऊनच या. आपल्या इजयी फौजांच्या घोड्यांच्या टापानं गगनात उसळलेली धूळ आमासने बघायचे, रायगडाच्या पुरचावर उभं राहून. गंभीरराव, शंभूराजे रायगडावर असणार नाहीत. म्हणजे ते शृंगारपूरला जातील. शृंगारपुरी म्हणजे त्यांच्या सासूरवाडीला? शृंगारपूरला जाऊन ते प्रभावतीचा सुभा सांभाळतील. महाराज, माफी असावी, तर किती गडगडायला होता त्याच. गंभीरराव, पण सुभेदारच केलाय की होत्या. गंभीरराव, महाराज,
आम्ही काय बोलावं तुम्हाला? दक्षिण मोहिमेचं नेतृत्व देणार होताच त्यासनी, ते तर दिलं नाहीच. वर त्यांची रायगडाची पण वाट जर बंद करणार असाल तर आम्ही काय बोलावं? काहीही बोलू नका. का बोलू नको? का बोलू नको महाराज? साऱ्या रयतेचा न्याय करणारे तुम्ही पोटच्या गोळ्यावर का व अन्याय? महाराज, वरती आमची माऊली, आमची बहीण सईबाई साहेब आबाळातनं टिपा गाळायला लागली तर यो उंच रायगड बी त्यात बुडून जाईल. व नका करू असं महाराज, हात जोडतो. सरसेनापती म्हणून नाही, मामा म्हणून म्हणतोय, नका करू असं. पोराचा पार कडेलोट होईल. व ते प्रत्येक गोष्टीला तुमच्या पुढं मान हलवत्यात तर किती वज टाकाल त्यांच्या शिरावर. नका करू असं. हात जोडतो, पाया पडतो तुमच्या. आंबेराव, शंभूराजांनी शृंगारपुरी जाणं अत्यंत गरजेचं आहे आणि हा निर्णय मी अत्यंत विचारपूर्वक घेतला. महाराज, त्यावर भाष्य नकोय. ही तुमची भावना बोलते आणि आम्ही जेव्हा भावना म्यान करतो तेव्हा आमची तलवार उसळते. स्वराज्य उगाच उभं राहत नाही. गडात गड रायगड, बाकी सगळ्या गढ्या. तुम्ही आमच्या काव्याबद्दल काहीच बोलला नाहीत युवराजनी. आम्ही काय तुमच्या काव्याबद्दल बोलणार? तुमचं काव्य तर उत्तमच असतं. उत्तम आहे मातोश्री. हो, हा रायगड आमच्यासाठी आधार आहे. त्यानं हात दिला म्हणून मोहिमेच्या होकार नकारातून सावरू शकलो आम्ही. म्हणून म्हटलं त्याच्यावरच काव्य लिहावं. पण खरं सांगू युवराज, ऐकावं तर आपल्या तोंड संस्कृत काव्य, ब्रजभाषेतलं काव्य. हो, थांबा मातोश्री. शंभु सोई युवराज कहे, सुनिए माताओ, हम दुर्ग हाल तुम सौ निहाल रहियतू है. म्हणजे हे रायगडा ऐक रे, माझी सगळी जबाबदारी तुझ्यावर सोपवून मी मोकळा झालो आहे. छान. खूप शीघ्र बांधलाय तुम्ही. युवराज संभाजी राजे. फरमान आमच्यासाठी.